भाजपच्या नेत्या नवनीत राणा नाराज आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। 2019 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही नवनीत राणा अमरावती लोकसभेतून अपक्ष निवडून आल्या। त्यानंतर 2024 मध्ये त्या भाजपत दाखल झाल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला। त्यांचं पुनर्वसन होईल अशी चर्चा 2024 पासून सुरू आहे, पण अजूनही तो दिवस काही उजाडलेला नाही। नवनीत राणा यांना थेट राष्ट्रवादीने राज्यसभेची ऑफर दिली, पण त्यांनी भाजप सोडण्यास आणि आपली विचारधारा बदलणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा त्यांना स्थान मिळालं नाही अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मनात आहे। सध्या नवनीत राणांच्या सोशल मीडियावरील स्टेटस आणि पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। थेट उघडपणे भाष्य न करता आपल्या रील्सच्या माध्यमातून त्या पक्षश्रेष्ठींनाच काही संदेश तर देत नाहीत ना, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। नवनीत राणा यांनी कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहूनही त्यांच्या भावना का समजून घेत नाहीयेत असा देखील प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलाय। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नवनीत राणांच्या असंतोषाचा विचार करून त्यांचं पुनर्वसन करणार की हा वाद आणखी ताणला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मला वाटत नाही की नवनीत राणा जी काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे, त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे। त्यांना तर राष्ट्रवादीमधून ऑफर दिली होती, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहेत, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेल्या आहे, एक युवा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की त्यांचं संपूर्ण जीवन हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातमी नाशिकमधून आहे। बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। गेल्या 2 महिन्यांपासून धडक कारवायांमुळे सर्वात चर्चेत आलेले एफडीएचे तुकाराम मुंढेंच्या प्रत्येक निर्णयात राज्यात त्याचं स्वागत झालं, मात्र त्यांचा एक निर्णय वादात सापडू शकतो। गेल्या आठवड्यात खुल्या खाद्यतेल विक्रीवर तुकाराम मुंढेंनी बंदी घातली आणि त्यावर राज्यव्यापी खाद्यतेल व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। व्यापारी संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। काल नाशिकमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाने पत्रकार परिषद घेत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे। इतकंच नाही तर खुलं तेल विक्रीवरच्या बंदी विरोधात आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिलाय। निर्णय बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे। देशभरात खुल्ला तेल सुट्टा तेलची विक्री सुरू आहे। फक्त महाराष्ट्राने असा कायदा आणून चालणार नाहीये। दुसरी गोष्ट, खुल्ला तेल हा वर्षानुवर्ष आपल्या देशात विक्री होतोय आणि कोणालाही कुठेही या खुल्ला तेलची विक्रीने कुठला त्रास झालेला असा आमच्या निदर्शनात आला नाही आणि कुठे सरकारच्या रेकॉर्डवर पण नाहीये। मग हा कसा बंद करायचा हे आम्हाला काय कळलं नाहीये, म्हणून आज आम्ही बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन आज आमचा निर्णय असा आहे की एक तर हा जो कायदा आहे ते केंद्राचा आहे आणि महाराष्ट्र शासनाने हे जे ऑर्डर लावला आहे तो आमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे, म्हणून आम्ही न्यायालयात जाणार आणि आवश्यकता पडली तर केंद्रापासून हा कायदा बदली करून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एफडीएने राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे आणि या मुद्द्यावरती मंत्री बावनकुळे आणि विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलंय। याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले। बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा खुल्या तेलाचा प्रश्न आहे, सुट्या तेलाचा प्रश्न, कारण कोण्या जर गरीब माणसाला 100 ग्राम घ्यायचं असेल, तिच्या खिशामध्ये 30 रुपये असतील तर ते 100 ग्राम तेल खुलं घेऊन येईल। 100 ग्रामचं पाकिट येत नाही, अर्धा किलोचं पाकिट येत नाही, पाव किलोचं कदाचित येईल, पण गरीब माणसाला कुठून तेल घ्यायचं असेल तर तो खुलंच तेल घेईल, सुटा तेल घेईल। आणि म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी अशी मी आपल्याकडे आपल्याला विनंती करतोय। सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे। सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे। असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू आणि मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील।
कोल्हापूरमध्ये तेली समाजाच्या कार्यक्रमात एक अत्यंत मजेशीर किस्सा घडला. कोल्हापुरातल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळेंचं कौतुक केलं. या कौतुकानंतर वडेट्टीवार यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर बावनकुळेंनी दिली. 2047 सालापर्यंत तुम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही, त्यामुळे फार काळ विरोधी पक्षात राहू नका. मी आणि फडणवीस तुमचे चांगले मित्र आहोत असं बावनकुळे म्हणाले. मात्र माध्यमांशी बोलताना हा केवळ विनोदाचा भाग होता असं स्पष्टीकरणही बावनकुळेंनी दिलंय. मंत्रिमंडळामध्ये सध्या तुम्ही 2 नंबरवर आहात. तुमची तिकडे आता चलती आहे. तुमचा शब्द कोणी खाली पडत नाही. काय धडाकेबाज घेतलो शेतकऱ्यासाठी निर्णय, धनाधन अनेक प्रकारचे निर्णय. मी विधानसभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं. अरे अपना आदमी अच्छा निर्णय लेता है तो करना ही पडेगा ना. आपल्या माणसाची तारीफ आपण केली पाहिजे मोकळेपणाने, दिलदारपणाने. कारण मी आज त्यांची तारीफ केली, 29ला काही जमलंच तर माझी तारीफ करणारे पाहिजे की नाही. वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी. नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका. कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत, दोघंही घरातले आहोत. आणि यानंतरची बातमी धाराशिव जिल्ह्यातून शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आज एकाच मंचावर येणार आहेत. धाराशिवच्या कळंबमधील मोहेकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेच्या निमित्तानं खासदार आमदार एकाच मंचावर येणार आहेत. ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. तर धाराशिवच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांची मैत्री चर्चेचा विषय होता. चाकण MIDC मध्ये खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला आणि या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण MIDC परिसरातील खराब रस्त्यांची आणि दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं. तर चाकणच्या रस्त्यांबाबत कायमचा तोडगा काढणार असून उद्योजकांच्या समस्याही दूर करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय. जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे. मग ते MIDCचे असू द्या, PMIDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहेत यासाठी देखील सूचना दिल्यात. मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे. सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात आज वर्ध्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. वर्ध्यातल्या हिंगणघाट इथे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, युवा नेते सलील देशमुख आंदोलनात सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाईल. विशेषतः मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये अजूनही पाण्याची पातळी कमी असल्यानं या भागातील पाणी स्थितीवरही बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. यासोबतच कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, आतापर्यंत किती कर्जमाफी झाली आणि त्याची नेमकी आकडेवारी काय, याचाही आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे पाऊस, पाणी आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर आजच्या बैठकीत काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागलंय. कुंभमेळ्याच्या 0.1% खर्चामध्ये म्हणजे जो खर्च कुंभमेळ्यासाठी केला जातोय त्याच्या 0.1% खर्चामध्ये 100 ते 150 मराठी शाळा वाचल्या असत्या. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी हे मत व्यक्त केलंय. धुळ्याच्या शिरपूरमध्ये न्यायमूर्ती वराळेंच्या हस्ते जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन झालं. कुंभमेळ्यावरती 34,000 कोटी खर्च करायला आपला आक्षेप नाही असं ते म्हणालेत. वाढत्या गरजांच्या तुलनेत शिक्षणावरचा खर्च कमी पडतोय असं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावर 8 ते 12% तरतूद असायची असंही न्यायमूर्ती वराळे म्हणाले. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरीतील शिवसेना आमदार संतोष बांगर आज कावड यात्रा काढणार आहेत. या कावड यात्रेला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून कळमनुरी शहरात कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी शहराजवळच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरात पूजा अर्चा झाल्यानंतर भव्य दिव्य कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही कावड यात्रा कळमनुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून हिंगोलीकडे मार्गक्रमण करणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील हजारो शिवभक्त सहभागी होणार असून या कावड यात्रेची सांगता महात्मा गांधी चौकात आयोजित एका सभेनं केली जाणार आहे. मराठवाड्यातली सर्वात मोठी कावड यात्रा संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये आज हिंगोलीमध्ये काढली जाणार आहे. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून ही कावड यात्रा हिंगोलीच्या दिशेनं आज सकाळी 10 वाजता निघणार आहे. या कावड यात्रेचा समारोप हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये आयोजित एका सभेने होणार आहे. आणि या सभेसाठी या ठिकाणी पूर्णपणे स्टेजची, मंडपची निर्मिती करण्यात आलेली आहे. दरवर्षी संतोष बांगर कळमनुरीहून हिंगोलीच्या दिशेनं भव्य अशी कावड यात्रा काढत असतात. या कावड यात्रेला जिल्ह्यासह परजिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त हजारोच्या संख्येनं सहभागी होत असतात. आणि या कावड यात्रेमधून संतोष बांगर यांच्या वतीने एक मोठं शक्ती प्रदर्शन दरवर्षी केलं जातं. सायंकाळी सायंकाळी 5 वाजता ही कावड यात्रा हिंगोलीमध्ये येणार असून या ठिकाणी या कावड यात्रेचा समारोप श्रीकांत शिंदे या सभेला संबोधित करून करणार आहेत. आणि ही सभा सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सभेसाठी संतोष बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील अनेक दिवसापासून जे तयारी केलेली आहे आणि ही तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं 13 ऑगस्टला सूप वाजलं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळातच हे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. मात्र या घटनेला 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप राष्ट्रपतींकडून त्याला औपचारिक मंजुरी दिलेली नसल्याचा दावा काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केलाय. यामागे काही षडयंत्र आहे का अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक विशेष अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आवश्यक असलेलं 2/3 बहुमत जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत का असा थेट सवाल काँग्रेसनं केलाय. दरम्यान महिला आरक्षण विधेयकासाठी काँग्रेसनं सहकार्य करावं अशी मागणी भाजपच्या महासचिव स्मृती इराणी यांनी केली आहे. कांग्रेस पार्टी के एक अहम नेता ने महिलाओं और महिलाओं के नेतृत्व के समर्थन की बात की है. मैं उनसे कहना चाहती हूं विनम्रता पूर्वक, कृपया प्रधानमंत्री जी की इस मुहिम को कि देश की महिलाओं को संसद में नेतृत्व करने के लिए 33% आरक्षण का बिल त्वरित रूप से लागू हो,
इस प्रयास में प्रधानमंत्री जी का सहयोग करें। गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलंय. साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवडीच्या चहाला फटका बसलाय. साखरेचे भाव दुपटीने वाढल्यानं चहा टपरी चालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी चहाचे दर वाढवले असून गोंदिया जिल्ह्यातील चहाप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जातेय. सकाळचा विरंगुळा आणि थकवा दूर करणारा चहा आता महाग झालाय. साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे चहा बनवण्याचा खर्च वाढल्याचं सांगत स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि टपरी चालकांनी प्रति कप चहाच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ केली आहे. गोंदियातून आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी. दादा, साखरेचे दर वाढल्याने तुम्ही चहा किती रुपयांनी वाढवली आहे काय सांगा? 5 रुपयाने वाढवली आहे. अगोदर 5 रुपये होती, आता 10 रुपये केली. किती झाले आता साखरेचे दर? 70 रुपये. दादा, किती वेळा चहा पिता दिवसातून आणि काय परिणाम पडतो आता साखरेचा दर? आम्ही दिवसातून 4 वेळा चाय पितो. अगोदर 5 रुपयाला मिळत होती, 5 ते 7 रुपयाला. ते आता 10 ते 15 रुपयाला झालेली आहे. अगोदर कसं 4 वेळा चाय पितो, आता 10 ते 15 रुपये झाल्यानंतर आम्ही किती वेळा चाय पिणार? आपलं थकवा कसं भागवावे? काय मागणी आहे तुमची? आता साखरेचे सिलेंडरचे दर, साखरेचे दर हे कमी झाले पाहिजे. हे कमी होतील तर चायचे पण रेट कमी होतील. 300 रुपये रोजीना मी काम करते. मला चायची खूप लत आहे. मी 4 ते 5 वेळेस मी चाय पिते. मला 300 रुपये रोजी असल्यामुळे मी 5दा चाय पिन 15 रुपये हिसाबानं 15 रुपये रेट चालू झाला आता आमगावला. साखरीचा रेट खूप वाढला. 70 रुपये साखर झाली आमगावला. याच्या कारण दुकानाकडे गेला मी. दुकानात मित्रासोबत गेला. चायचं म्हटलं चाय 15 रुपये म्हणते. अरे म्हटलं एवढा रेट काय झाला? त्याच्या हिशोबानं आम्हाला खूप परिणाम झाला. आता म्हटलं चहाचं रेट सरकारला एवढीच मागणी आहे आमची की साखरीचा रेट कमी करावे अशी आमची मागणी आहे. आणि यानंतरची बातमी बांगलादेशमधून आहे. बांगलादेशात हिंदू कुटुंबातल्या चौघांचा संशयास्पद मृत्यू झालाय. निवृत्त शिक्षक, पत्नी, मुलगी आणि 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. रंगापूर शहरातील कुलूप लावलेल्या घरात चौघांचे मृतदेह सापडले. शनिवारी रात्री 11:30 वाजता ही घटना उघडकीस आली आहे. शिक्षक गणपती चक्रवर्ती, पत्नी प्रीतिलता, मुलगी अगामी, मुलगा प्रियम या चौघांचाही मृत्यू झालाय. चक्रवर्ती कुटुंबात 2 दिवसांपासून संपर्काबाहेर राहिल्यानं संशय बळावला. त्यानंतर शोधाशोध केली असता या चौघांचे मृतदेह आढळून आले. अयोध्येत मांसाहारावरून काँग्रेसवर भाजप आणि साधू महंतांनी टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या स्वागतासाठी मछली भोजचं आयोजन करण्यात आलं. श्रावण सुरू असताना मांसाहार का असं म्हणत भाजपने टीका केली आहे. हनुमानगढीजवळच्या एका मंगल कार्यालयात मछली भोजचं आयोजन करण्यात आलं. आधीच श्रावण, त्यात एकादशी आणि कावड यात्रा मार्गावर मछली भोजचं आयोजन करण्यात आलं होतं. टीकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र या मछली भोजचं समर्थन केलं. मासे खाणं ही तर निषादांची परंपरा आहे. राज्यघटनेतही प्रतिबंध नाही असं रामनिहाल निषाद यांनी म्हटलेलं आहे. कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष अजय राय आजकल लगातार अयोध्या आना जाना कर रहे हैं और आज उन्होंने अयोध्या आया और इस पावन पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में हनुमान जी का दर्शन भी किया और उसके बाद उन्होंने जो पाप करने का काम किया है वो अपने आप में अत्यंत निंदनीय है, दुखद है. सनातन रक्षक संघ सब पर पैनी निगाह रखे हुए है. आप खाओगे तो हम पोल खोलेंगे, क्योंकि 27 में आपकी दाल नहीं गलनी है. पूरा विपक्ष धराशायी होगा, क्योंकि हम लोग एक बात जानते हैं कि भारतीय जनता पार्टी और योगी आदित्यनाथ से बड़ा सनातनी इस राजनीतिक जगत में कोई नहीं है और इनका पोल खुल चुका है. पूरी सब्जी, दाल, चावल खुशी में खिलाई ही जाती है. कोई दिक्कत नहीं है, खाना चाहिए लोगों को. भोजन करने में क्या दिक्कत है भाई? किसी को मनाही थोड़ा ना है, किसी को मना थोड़ा क्या है. मछली बना है आपके, ये क्या पूछ रहे हो आप भाई? इसका क्या उचित है? भोजन पर भी आप पूछोगे? आप मेरे उसको कमेंट नहीं करो. अगर भोजन पे आप कमेंट करना चाहते हो, भोजन नहीं तो नहीं. भारतवर्ष में 1926 1950 को जब से संविधान लागू हुआ है, कोई कुछ भी खा सकता है, कोई कुछ भी कर सकता है, कहीं पूजा कर सकता है, सभी लोग स्वतंत्र हैं.